परभणी ते रिसोड प्रवास पाऊस कंटिन्यू परभणीपासून चालू आहे। आता येलदरी डॅम समोर येईल मित्रांनो, तुम्हाला येलदरीचा डॅम दाखवतो। लाईव्ह व्हिडिओ आजचा हा लाईव्ह। हा आहे समोर येलदरी डॅम, येलदरी धरण। फ्रंट कॅमेराच ओपन केला ना, हा मागचं हा आता करता येते, पण ते जाऊ नये हे जात नाही तर व्हिडिओ जाते ना, असं काय होत नाही। करतो मी सेल्फी घेऊन मारत असतो। पाऊस यावर्षी चांगला आहे मित्रांनो सर्व ठिकाणी। आता काही दिवसानं हे फुल भरून जाते सर्व। हा येलदरी डॅम आपण पाहत आहात समोर। जिंतूर तालुक्यातील एक धरण आहे, येलदरी धरण म्हणतात त्याला, येलदरी धरण। जिंतूर तालुक्यातील एक धरण मित्रांनो। हिमाचल प्रदेश तसेच पैठणचं नाथसागर आणि उत्तराखंडमधील टिहरी डॅम असे अनेक धरणं मी भारत देश फिरताना पाहिले। भारत भ्रमण करताना प्रत्येक धरणसुद्धा मी बऱ्याच ठिकाणचे बघितले, खूप भरपूर। कर्नाटक, केरळ म्हणजे प्रत्येक जागचे मित्रांनो। हे जिंतूर तालुक्यामधील एक धरण जे की येलदरी धरण म्हणतात त्याला। फुल पाणी आहे बघा, भरलं आहे, जवळजवळ 50% जवळजवळ भरलेलं आहे आणि उर्वरित भरून जाईल काही दिवसातच। येलदरी लाईव्ह व्हिडिओ आजचा। पाऊस चालू आहे चांगल्या प्रकारे। यावर्षी 92% भरलं म्हणून नोंदणी झालेली आहे मित्रांनो। पाऊस, पाणी सर्व निसर्गाची किमया। पाणी अथांग आहे, पाणी कमी आहे लोक म्हणणारे, कमी नाही पाणी खूप आहे, पाणी भरपूर आहे। एक दिवशी सर्व धरणं, सगळं पाणी, पाऊस, सगळं काही निसर्गाची किमया, लीला सर्व। माणसाच्या हातामध्ये काही नाही, नुसतं हापापी हापापी, बाकी काही नाही नुसतं। त्याच्यामुळे जीवन जगताना निसर्गाचा आनंद घ्या, चांगलं वागा, चांगलं राहा, सज्जनतेनं वागा, बेईमानकी सोडा, इमानदारीनं वागा। हेच मी स्वतः भारत भ्रमण केलेले युवक मी सुद्धा सांगू इच्छितो। बेईमान्या करून आणि लोकांचे पैसे बुडून चिटळबाजपणा करून काही उपयोग नाही, नरकात जावं लागते, नरकात। चला आजचा व्हिडिओ आता इथपर्यंत थांबवतो। सर्वजण माझे मित्र बांधव, आमचे ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब सर्व ऐकायला येतील, खरं बोलायला शर्माजी म्हणून।